मुळात एकतर ग्लॅमरस इंडस्ट्री निवडणं आणि घरात एक वैचारिक पार्श्वभूमी आहे, अशा वेळेला तू प्राध्यापक होणं, रिसर्चर होणं, हे सगळं बाजूला ठेवून एका ललित कला केंद्रात जाणं आणि त्याचं फक्त ते कला आत्मसात न करता त्या ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणं, हे किती अवघड होतं आणि किती सोपं होतं एका अर्थाने. पण प्रमिती, मी तुला मध्ये थोडस हे तर मुळात एकतर ग्लॅमरस इंडस्ट्री निवडणं आणि घरात एक वैचारिक पार्श्वभूमी आहे, अशा वेळेला तू प्राध्यापक होणं, रिसर्चर होणं, हे सगळं बाजूला ठेवून एका ललित कला केंद्रात जाणं आणि त्याचं फक्त ते कला आत्मसात न करता त्या ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणं, हे किती अवघड होतं आणि किती सोपं होतं एका अर्थाने. ते अजूनही अवघड आहे. ते आयुष्यभर अवघड राहणार आहे. कारण आपलं बॅकग्राऊंड खूप जास्त मॅटर करतं. आपण लहानपणापासून जसे घडलेलो असतो ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परिवर्तित होत राहत असतो. आणि ग्लॅमर इंडस्ट्री म्हणजे कशा अर्थाने अवघड आहे की मला अजूनही नाही कळत की काय पद्धतीने दाखवायचं असतं, काय पद्धतीने पोर्ट्रे करायचं असतं स्वतःला. आणि आता मी ते सोडूनही दिलंय. आता मला असं झालंय की जे होईल ते होईल. कारण मी माझ्या आयुष्याचा खूप मोठा काळ हे विचार करण्यात घालवला की अच्छा असं बसायचं असतं आणि असं एक पोश्चर होतं. कंटाळा आला मला. असं झालं की नाही होत ते आपल्याकडनं. आणि इट्स ओके. मी एका खूप सुदैवी काळात जगते की आता रिअल माणसं असलेले सिनेमे, असलेला कॉन्टेंट आता येऊ पाहतो आहे. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये की अशी बसली तरच ती हिरोईन असेल वगैरे. तर त्यामुळे मग हे सोपं जातं. आणि ग्लॅमर इंडस्ट्रीचं तसं स्वरूपच आता थोड्या अर्थाने बदलू लागलेलं आहे की पूर्वी जसं छान छान मेकअप केला आणि छान छान कपडे घातले की तुम्ही ग्लॅमर इंडस्ट्रीतले आहात असं असायचं. आता तसं नाही आहे. आता तुमच्या कामावरती जास्त फोकस असतो, विच आय थिंक इज अ पॉझिटिव्ह साईन. हो, पण ज्या वेळेला आपण हा निर्णय घेतो त्यावेळेला खरं तर आई वडिलांच्या काही अपेक्षा असतात, ज्या सगळ्याच घरांमध्ये असतात. त्याच्यावर बऱ्याचदा चर्चा पण होते. खूपदा आपण पब्लिक लाईफ मध्ये हे सांगतो की अरे मी सांगितलं घरी आणि ते स्वीकारलं गेलं. पण जेव्हा हरी नरकेंची मुलगी हे म्हणते तेव्हा त्याला किती वजन असतं आणि घरात ह्या सगळ्यावर किती चर्चा झाली. खूप वर्षानुवर्ष झाली. म्हणजे मला खूप लहानपणीच असं वाटलं होतं की मला अभिनय क्षेत्रात जायचंय. अच्छा, हे तुला लहानपणी खूप लक्षात आलं? खूप लहानपणी गॅदरिंग्स करत असतानाच. कारण मला घ्यायचेच नाहीत अगं. मला नाटकांमध्ये कधी घेतलं नाही. माझ्या शाळेवर माझं त्या अर्थाने प्रेम कमी आहे. कारण मला घेतलंच नाही त्यांनी कशातच. आणि मग मला बाहेर जाऊन गोष्टी अशा जरा धडपड करून कराव्या लागल्या.